Once you have the knowledge of God, एकदा का तुम्हा लोकांना देवाचं ज्ञान मिळालं की देव कोण आहे, देव काय आहे, देव काय करतो, peace will flow like a river. शांती नदी सारखी मग तुमच्यामध्ये वाहायला लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. Peace is the product of heaven. शांती स्वर्गातलं उत्पादन आहे. Peace is in the bosom of God. शांती देवाच्या उराशी आहे. If you have the God of peace, जर शांतीचा देव तुमच्याकडे असेल, you will have the peace in your midst. तर तुमच्यामध्ये शांती असेल. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Romans 15 verse 33, रोम करास 15वा अध्याय 33वे वचन, my God is a God of peace. माझा देव शांतीचा देव आहे असं लिहिलंय. There is no peace on this earth बाकी या जगात शांती नाहीये बेटा, because there is no peace in our hearts. कारण आपल्या हृदयामध्ये शांती नाहीये. And there is no peace in our hearts आपल्या हृदयामध्ये शांती नाहीये, because the heart is close to the divine peace. कारण की आपलं हृदय दैवी शांतीला बंद झालेलं आहे. The day you open your heart पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं हृदय उघडाल, for the divine peace to enter, दैवी शांती तुमच्या आतमध्ये प्रवेश करायला, that peace that passes all understanding, की मग सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे जाणारी शांती, then this heavenly peace from God will come in you. ही स्वर्गीय शांती देव तुमच्यामध्ये येईल. And even in every storm of life, आणि आयुष्याच्या अगदी सगळ्या वादळांमध्ये you will be calm. तुम्ही शांत असाल. Bible says बायबल म्हणतं in Job 34 verse 29, योबाचा 34वा अध्याय 29वे वचन, if God gives quietness, then who can cause trouble? देवाने जर आपल्याला शांती दिली तर आपल्याला त्रास कोण देऊ शकणार आहे? What can trouble really trouble you? त्रास सुद्धा आपल्याला मग त्रास देणार नाही जर देवाने आपल्याला शांती दिली तर. That kind of peace I have. आणि ती शांती माझ्याकडे आहे. I have that peace. माझ्यामध्ये ती शांती आहे. I live with that kind of peace. त्या पद्धतीच्या शांतीत मी जगतो, राहतो. I'm not afraid of death. मी मरायला घाबरत I'm नाही. not afraid of the devil. मी सैतानाला घाबरत नाही. I'm not afraid of the bad situations. मला वाईट परिस्थितीची भीती वाटत नाही, मरायची भीती वाटत नाही, सैतानाची भीती वाटत नाही. Because I know, कारण मला माहित आहे before I know these things are happening, my God knows. या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडण्या अगोदरपासून देवाला माझं सगळंच माहिती आहे. And He's preparing everything for me. आणि देव माझ्यासाठी सगळं तयार करत आहे. मग मला काय टेन्शन आहे? भय My- काय तया प्रभू ज्याचा रे. My God is on a rescue mission आणि माझा देव बचाव कार्यात आहे. for His children. त्याच्या लोकांच्या बचाव कार्यामध्ये देव आहे. But for that, पण त्यासाठी you have to give your heart to Him. तुम्हाला सुद्धा आपलं हृदय देवाला द्यावं You have लागेल. to surrender your heart to God. तुम्हाला पण आपल्या हृदयाचं समर्पण देवाला करावं लागेल. You have to follow Him all the days of your life. वरवर बोलून चालणार नाही. आयुष्यभर देवामागे चालावं लागेल. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3, यशाचा 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन, God will keep him in perfect peace whose mind is stayed on God alone. ज्याचं मन फक्त देवावर केंद्रित आहे, देव त्याला परिपूर्ण शांतीमध्ये ठेवेल. Your eyes should be stayed on God. तुमचे डोळे देव म्हणजे देव, देवावरच पाहिजे. तिकडे 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 कुठं बघायचं नाही. डोळ्याला झापड लावून फक्त देव. God can give you peace even in the midst of serious trouble. आणि देव तुम्हाला अगदी गंभीर त्रासांमध्ये सुद्धा शांती देऊ शकतो. Bible says बायबल in म्हणतं Isaiah 43 verse 2, यशा 43वा अध्याय 2रं वचन, when you walk through the fire, says the Lord, देव बोलत आहे, जेव्हा तू आगीतनं चालशील you shall not be burnt, त्याला तू जळणार नाहीस. neither shall flame kindle upon you. त्या ज्वाला तुला भडकवणार नाहीत. When you walk through the जेव्हा waters, तू पाण्यातनं चालशील you will not be drowned, तू बुडणार नाहीस, because I shall be with you. कारण मी तुझ्या सोबत असीन. It makes no difference काही फरक नाही पडत. what pressure and obstacles you face in life. काय दबाव तुमच्या आयुष्यावरती येतोय, काय त्रास तुम्हाला सोसायला लागतायत, काही फरक पडत नाही. What's important is महत्वाचं काय आहे? that the Lord is with you and in you. महत्वाचं एकच आहे की प्रभू तुझ्या आतमध्ये आणि प्रभू तुझ्या सोबत आहे. Because कारण- He alone is the peace in the midst of the storm. प्रभू एकटाच वादांमधली शांती आहे. Is there a situation that made you fret or give you sleepless nights? अशी काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उद्भवली का की तुम्हाला रात्रीची झोप येत नाही का, तुम्हाला टेन्शन आलं? Relax. आराम करा. God is the author of peace. रिलॅक्स, कारण की देव शांतीचा आधी आहे. God is the author of देव peace. शांतीचा आधी आहे, प्रारंभ आहे. Jesus said येशू बोलले in Hebrews 13 verse 5, इब्रिकरास 13वा अध्याय 5वं वचन, I will never leave you, I will never forsake you. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही असं म्हणाले. In Matthew 28:20, Jesus said, मत्थ्य 28वा अध्याय 20व्या वचनात पण येशू म्हणाले, Behold, I am with you till the end of ages. पहा या जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे.
God says in Isaiah 41 verse 10, यशा 41 अध्याय 10व्या वचनात पण देव बोललाय, fear not, भिऊ नका, for I am with you. कारण मी तुमच्या सोबत I आहे. will help मी you. तुम्हाला सहाय्य करीन. Praise God. हालेलुया. This Jesus took the sins of the whole world. या येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. This Christmas now we are going to celebrate in हा the जो- end of this month. हा जो नाताळ आपण साजरा करणार ना 25 डिसेंबरला, डिसेंबर महिन्याच्या अखेरीला, Jesus left heaven to stay with us. काय आहे हा नाताळ माहिती का? नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे येशूंनी स्वर्ग सोडला आणि आपल्या सोबत राहायला या जगात आले. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त देऊन टाकला. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी आले. He लक्षात died घे. for you. येशू तुझ्यासाठी वारले. He took your sins. येशूंनी तुझं पाप घेतलं. He paid for your sins. येशूंनी तुझ्या पापांची किंमत मोजली. He loves you. येशूंचं तुझ्यावर There is प्रेम आहे. nobody who loves you as Jesus loves येशू you. जसं तुझ्यावर प्रेम करतात ना बेटा, तसं तुझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही. We were all heading to hell. आपण सगळे नरकात चालले होतो. Every one of us. सगळे प्रत्येक जण आपल्यातला नरकात चाललेला होता He took the sins of the whole world. आणि अख्ख्या जगाचं पाप येशूने घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले Rose again on the third day. आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Now all your sins can be washed away by the blood of Jesus. आता तुझं प्रत्येक पाप येशूंच्या रक्तात धुतलं जाऊ शकतं. Jesus comes, peace comes. येशू आले की शांती येते. When Jesus goes, peace goes. येशू गेले की शांती जाते. If you want peace, you have to want Jesus. तुला शांती हवी असेल तर तुला येशू हवासा करावा लागेल. Jesus said, येशू बोलले, my peace I came to give you. मी तुला माझी शांती द्यायला आलोय. Not the peace which the world gives you. या जगातनं मिळते ती शांती नाही, माझी शांती द्यायला My आलोय. special peace. माझी खास शांती आहे. Let not your hearts be नको troubled. हृदयाला त्रास करून घेऊ. कशाला एवढा त्रास So करून घेता? Jesus is going to give you that special peace tonight. तर येशू आज रात्री तुम्हाला ती खास शांती देणार आहे. Not a natural peace, नैसर्गिक शांती नाही, not peace of the world, जगातली शांती but नाही, a spiritual peace, आध्यात्मिक a शांती, supernatural peace, अलौकिक शांती, the power that has the power to change everything in your असं life. सामर्थ्य जे आपल्या जीवनामध्ये सगळं काही बदलायला समर्थ आहे. Amen. आमेन.